Dear students, in this class, we will discuss about R and K strategies, then survivalship curve. लाईफ हिस्ट्री स्ट्रॅटेजीज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण कोणते कोणते इलिमेंट आहेत लाईफ हिस्ट्री स्ट्रॅटेजी मध्ये ते बघूया. तर पहिल्यांदा तर लाईफ हिस्ट्री स्ट्रॅटेजी म्हणजे काय ते बघूया. म्हणजे काय लाईफ हिस्ट्री स्ट्रॅटेजी मध्ये काय की ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करतो, ग्रो करतो, रिप्रोड्यूस करतो बेस्ड ऑन इन्व्हायरमेंट. तर काय इन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार काही ऑर्गॅनिझमचं सर्व्हायव्हल, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन कसं व्हॅरी होतं ते आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. डिफरंट इन्व्हायरमेंट मध्ये डिफरंट स्ट्रॅटर्जीची म्हणजे लाईफ डिफरंट अडॅप्टेशनची गरज असते आणि ऑर्गॅनिझम त्यानुसार स्वतःमध्ये अडॅप्टेशन करतो. आणि हा आर एन के स्ट्रॅटजीचा पार्ट परत सर्व्हायव्हशिपचा पार्ट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्याच्यावर आपल्याला खूप सेटमध्ये क्वेश्चन बघायला भेटतात. ही जी थिअरी आहे ते मॅक ऑर्थर अँड विल्सन यांनी दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तीन इलिमेंट आपण स्टडी करतो. ह्या पॅटर्न अँड डेव्हलपमेंट ऑफ ग्रोथचा पॅटर्न आणि डेव्हलपमेंट कशी आहे, त्यानंतर लाईफ स्पॅन काय आहे, टायमिंग अँड क्वांटिटी ऑफ रिप्रोडक्शनची टायमिंग आणि क्वांटिटी ही पण इथे स्टडी केले केली जाते. आणि ह्याच्यावरून मॅक्झिमम फिटनेस साठी स्ट्रॅटर्जी काय असेल ते. तर पहिल्यांदा प्रिन्सिपल ट्रेड जे असतील लाईफ हिस्ट्रीचे ते बघूया आपण. म्हणजे काय की जे कॅरेक्टर जे आहेत ते कोणते कोणते असे कॅरेक्टर आहेत जे की इंडिव्हिज्युअलच्या सर्व्हायव्हल, ग्रोथ आणि रिप्रोडक्शनवर काय करतात, इफेक्ट करतात. सर्व्हायव्हल, ग्रोथ आणि रिप्रोडक्शनवर इफेक्ट करतात. आणि ते जे ट्रेट असतील ते काय डिसाईड करतील की ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने एनर्जी आणि टाइम युटिलाइज करेल त्या एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी. तर हे की कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते बघूया आपण पहिल्यांदा. तर जेव्हा त्या इंडिव्हिज्युअलची बर्थ होईल तेव्हा त्याची साईज काय असेल हे पण सर्व्हायव्हल साठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ग्रोथ पॅटर्न कोणत्या पद्धतीचा आहे, जे आपण ग्रोथ मॉडेल्स बघितले मागं. त्याच्यानंतर एज ॲट मॅच्युरिटी कोणत्या एजला येते तिथे. त्याच्यानंतर साईजच मॅच्युरिटीला साईज मॅच्युर झाल्यानंतर साईज काय असेल. प्लस साईज म्हणजे काय ॲट अ टाइम किती इंडिव्हिज्युअलला ते काय करेल बर्थ, एक जी फिमेल असेल किती किती इंडिव्हिज्युअलला काय करेल, किती इंडिव्हिज्युअलला बर्थ करेल म्हणजे किती इंडिव्हिज्युअलला ती रिप्रोड्यूस करू शकेल, की त्याची क्लस साईज असेल. साईज ऑफ ऑफस्प्रिंगची साईज काय आहे त्या म्हणजे किती ऑफस्प्रिंग अगोदर तर रिप्रोड्यूस केले, त्याच्यानंतर त्या ऑफस्प्रिंगची साईज काय असेल. एज अँड स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह एफर्ट्स, तर कोणत्या एजला ते इंडिव्हिज्युअल जे होतील ते रिप्रोडक्शन साठी मॅच्युर होतील. आणि रिप्रोडक्टिव्ह एफर्ट्स, त्याच्यानंतर लाईफ स्पॅन काय आहे त्या इंडिव्हिज्युअलचा, त्याच्यानंतर पॅरेंटल केअर, रिप्रोडक्शन नंतर ते पॅरेंट्स त्या इंडिव्हिज्युअलची केअर करतात का नाही, ह्या गोष्टी हे काय ट्रेड्स आहेत लाईफ हिस्ट्रीचे. म्हणजे ते हे जे ट्रेड्स आहेत ते काय करतील त्या इंडिव्हिज्युअलचा सर्व्हायव्हल, रिप्रोडक्शन आणि ग्रोथवर इन्फ्लुएन्स करतील. परत फिक्स्ड जेंडर अँड अवेलेबल एनर्जी, देन रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजीज कोणत्या पद्धतीचे आहे, सिक्वेन्शियल हे हर्मॅफ्रोडिटिझम आहे, मोठा मॉर्फोसिस आहे, डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे का डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, ह्या स्ट्रॅटर्जी. त्याच्यानंतर ग्रोथ अँड रिसोर्स अलोकेशन, सोमॅटिक ग्रोथ अँड मेंटेनन्स, अलोकेशन ऑफ स्ट्रॅटर्जीज. हे काय झाले फॅक्टर झाले जे की लाईफ हिस्ट्रीला इन्फ्लुएन्स करतील. पहिल्यांदा तर जेंडर आणि अवेलेबल एनर्जी, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जीज काय असतील, जसं की त्याच्यानंतर ग्रोथ अँड रिसोर्स अलोकेशन, हे सर्व गोष्टी लाईफ हिस्ट्रीला काय करतील, इन्फ्लुएन्स करते. त्याच्यानंतर आपण काय बघूया, ह्या दोन्ही मधलं डिफरन्स बघूया. तर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी मध्ये आर जी असेल. आता आर आपण अगोदरच्या क्लासमध्ये पण बघितलं, तिथं आरचं मिनिंग काय होतं, इंटर्नशिक रेट ऑफ इन्क्रीज. के म्हणजे काय, कॅरिंग कॅपॅसिटी. तर हे दोन गोष्टी आपण अगोदर पण पाहिलेल्या आहेत. मग इथे पण त्याच पद्धतीने आपल्याला काय पॅटर्न दिसतो. आर मध्ये जी आहे ती रॅपिड ग्रोथ दिसते. आर मध्ये काय रॅपिड ग्रोथ असते. मात्र जे के स्ट्रॅटर्जीज जे इंडिव्हिज्युअल के स्ट्रॅटर्जी फॉलो करतील
त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला स्टेबल पॉप्युलेशन साईज भेटेल आणि ग्रोथ फास्ट नसेल यांच्यामध्ये. तर पहिल्यांदा बघूया आपण आर आणि त्याच्यानंतर बघूया के. तर आरचा लॉंग फॉर्म काय म्हणलं आपण? इंटर्नशिक रेट ऑफ इन्क्रीज. त्याच्यानंतर के स्ट्रॅटर्जी जी के असेल ती काय? कॅरिंग कॅपॅसिटी. तर जे आर स्पेसिस असतात ते काय करतात? रॅपिड रिप्रोडक्शनला ते फोकस त्यांचं कसं वर असते आर स्ट्रॅटर्जी वाल्यांचं रॅपिड रिप्रोडक्शन, पॉप्युलेशन ग्रोथ रेट हाय ठेवणं. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ रेट हाय असतो यांच्या आर सिलेक्टेड स्पेसिस मध्ये आणि रॅपिड ग्रोथ रेट इथे आपल्याला दिसतो. कारण इथे जे एन्व्हायरमेंट असते ते म्हणजे हे काय अनस्टेबल एन्व्हायरमेंट मध्ये पण ह्यांची ग्रोथ जी असते ती रॅपिड दिसते आपल्याला आणि पॉप्युलेशन ग्रोथ रेट पण ह्यांचा जास्त असतो. त्याच्यानंतर के जर म्हणलात तर त्याच्यामध्ये काय असतं की स्पेसिस जो आहे ते जी स्पेसिस आहे ते सर्व्हायव्हलला आणि रिप्रोडक्टिव्ह इफिशियन्सीवर मेन फोकस केले जाते आणि कॅरिंग मेंटेन आणि पॉप्युलेशनला कॅरिंग कॅपॅसिटीच्या जवळपास मेंटेन करणं हे के सिलेक्टेड स्पेसिसचं टार्गेट असते. तर ह्यांच्या दोन्ही मधले आपण कंपॅरेटिव्ह डिफरन्सेस बघूया, कंपॅरेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. त्यामुळं ही जी कन्सेप्ट आहे ती मोर क्लिअर होईल. तर कॅरेक्टरिस्टिक जे आहेत आर सिलेक्टेड मध्ये जे आहे हाय रिप्रोडक्टिव्ह रेट आहे. इंडिव्हिज्युअल एकदा रिप्रोडक्शन जर झालं तर मेनी ऑफस्प्रिंग असतील, म्हणजे काय नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इथे ऑफस्प्रिंग जास्त असतील आणि पॅरेंटल केअर जे असेल एवढे जास्त इंडिव्हिज्युअल असल्यामुळे पॅरेंटल केअर खूप काय असेल? कमी असेल. तर तेच केस सिलेक्टेड मध्ये जर बघितलं तिथे रिप्रोडक्शन रेट काय खूप कमी आहे. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल पण काय नंबर ऑफ ऑफस्प्रिंग पण काय खूप कमी आहेत. मात्र पॅरेंटल केअर हाय आहे. तर इथं रिप्रोडक्टिव्ह इफिशियन्सीवर फोकस केलं जाते आणि इथे आर मध्ये काय रॅपिड रिप्रोडक्शनवर फोकस केलं जाते आणि के सिलेक्टेड मध्ये रिप्रोडक्टिव्ह इफिशियन्सीवर फोकस केला जातो. त्याच्यानंतर लाईफ हिस्ट्रीमध्ये जो आर सिलेक्टेड आहे त्यांचा शॉर्ट लाईफ स्पॅन असतो, मॅच्युरिटी अर्ली असते. के सिलेक्टेड मध्ये लॉंग लाईफ स्पॅन असतो आणि लेट मॅच्युरिटी असते. इन्व्हायरमेंटल अडॅप्टेशन जर बघायला गेलो आपण तर स्टेबल आणि अनप्रेडिक्टेबल इन्व्हायरमेंटला म्हणजे काय हार्श कंडिशन जरी असली, किती हार्श जरी कंडिशन असली, इन्व्हायरमेंट जरी स्टेबल नसेल तरी तिथं आर सिलेक्टेड स्पेसिस तिथे पण काय ग्रो होतील. कारण यांचा रिप्रोडक्टिव्ह रेट खूप हाय असतो आणि कॉम्पिटिटिव्ह अबिलिटी पण ह्यांची ह्यांचे जे मॅच्युरिटी पण काय असते खूप अर्ली स्टेजेसला असते. इथे जर के सिलेक्टेड मध्ये जर बघितलं लाईफ स्पॅन पण लॉंग आहे आणि मॅच्युरिटी लेट स्टेजेस मध्ये आपल्याला बघायला भेटते. इन्व्हायरमेंटल अडॅप्टेशन जे आहे हेच बघितलं का? सॉरी, के सिलेक्टेड जे आहे स्टेबल आणि प्रेडिक्टेबल इन्व्हायरमेंटला अडॅप्टेड आहेत. डेन्सिटी डिपेंडेंट रेग्युलेशन, तर डेन्सिटी डिपेंडेंट रेग्युलेशन वीक आहे आणि अबसेंटच आहे. कारण पॉप्युलेशन जी आहे फ्लक्च्युएट होत आहे. इथे इन्व्हायरमेंटल अनस्टेबल आहे त्यामुळे पॉप्युलेशन काय होत आहे? फ्लक्च्युएट होत आहे. मात्र तेच के सिलेक्टेड मध्ये बघितलं की डेन्सिटी डिपेंडेंट रेग्युलेशन हे स्ट्रॉंग आहे. पॉप्युलेशन कॅरिंग कॅपॅसिटीला काय होणार? स्टेबल होणार. त्या कॅरिंग कॅपॅसिटी नंतर तिथे ते इंडिव्हिज्युअलची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपल्याला काय बघायला भेटणार नाही. ह्युमन इम्पॅक्ट, तर थ्रीव इन डिस्टर्ब हॅबिटॅट. तर हे जे आर सिलेक्टेड आहेत ते काय की डिस्टर्ब जरी हॅबिटॅट असला तर तिथं पण ग्रो होतील, जसं की वीड्स आणि पेस्ट. आपण थ्रेटेड बाय हॅबिटॅट लॉस, स्लो रिकव्हरी. तर इथे काय हॅबिटॅट लॉसने हे थ्रेट हॅबिटॅट लॉस हे मेजर थ्रेट आहे के सिलेक्टेड स्पेसिससाठी आणि रिकव्हरी पण यांची खूप स्लो आहे. मात्र आर मध्ये काय रिकव्हरी खूप फास्ट आहे कारण ते वीड्स आणि पेस्ट आहेत. रिप्रोडक्शन पण फास्ट आहे, शॉर्ट लाईफ स्पॅन आहे. यामुळे अडॅप्टिव्ह रिस्पॉन्स, तर यांचा अडॅप्टिव्ह रॅपिड इव्होल्युशनरी चेंजेस आपला आर सिलेक्टेड स्पेसिस मध्ये बघायला भेटतात. कारण जनरेशन टाइम काय ह्याच्यामध्ये खूप शॉर्ट आहे. मग त्यामुळे रॅपिड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आपल्याला बघायला रॅपिड इव्होल्युशनरी चेंजेस आपल्याला बघायला भेटेल. कारण जनरेशन टाइम खूप काय स्मॉल आहे. मग त्यामुळे अडॅप्टेशन जे आहे
अडॉप्टिव्ह रिस्पॉन्स जो आहे आर सिलेक्टेड मध्ये चांगला असतो. के सिलेक्टेड अलाउ एनर्जी टू ग्रोथ अँड मेंटेनन्स. तर के सिलेक्टेड मध्ये ग्रोथ आणि मेंटेनन्स साठी एनर्जी काय, सॉरी इथे होतो का, हा. तर याच्यामध्ये के सिलेक्टेड मध्ये काय इव्होल्युशनरी चेंजेस काय आहेत, खूप स्लो आहेत. आणि कारण यांच्यामध्ये जनरेशन टाइम कमी आहे. मग तो जो चेंज असेल वन जनरेशन टू टू सेकंड नेक्स्ट जनरेशन पास होण्यासाठी खूप वेळ लागेल. मात्र तेच की आर सिलेक्टेड मध्ये बघितलं रॅपिड रॅपिड रिप्रोडक्शन आहे. जनरेशन टाइम शॉर्ट आहे. मग जे चेंजेस होतील, जे इन्व्हायरमेंटल कंडिशनला चेंजेस होतील, ते काय की लगेच ते दुसऱ्या जनरेशन मध्ये काय पास ऑन होतील. म्हणजे काय पास ऑन होण्याची चान्स, रिप्रोडक्टिव्ह रिप्रोडक्शन फास्ट असल्यामुळं जे पासिंग ऑन होत आहे जीनचं ते पण काय होईल, म्हणजे जे चेंजेसचं पासिंग ऑन आहे, जे इव्होल्युशनरी चेंजेसचं पासिंग ऑन आहे ते पण फास्ट होईल. मात्र तेच आपण जर के सिलेक्टेड मध्ये बघितलं तर तिथे स्लो इव्होल्युशनरी चेंजेस आपल्याला बघायला भेटतात, कारण लॉंग इव्होल्युशन जनरेशन टाइम आहे. त्याच्यानंतर लाईफ हिस्ट्री ट्रेड ऑफ क्वांटिटी ओव्हर क्वालिटी, आणि तेच के सिलेक्टेड बघितलं क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. म्हणजे काय ह्याच्यामध्ये की लाईफ आर सिलेक्टेड मध्ये क्वांटिटीवर फोकस केलं जाते, की किती किती पण नंबर, म्हणजे इथे सीडचं जरी एक्झाम्पल घेतलं तरी नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल नंबर ऑफ सीड्स खूप जास्त असतात आणि क्वालिटी काहीच नसते. ऑफस्प्रिंगवर पॅरेंटल केअर नाही, नंतर खूप जास्त ऑफस्प्रिंग आहेत. ह्या गोष्टी आहेत कशामध्ये, आर मध्ये, की ऑफस्प्रिंगचा नंबर जास्त आहे, पॅरेंटल केअर कोणत्याही पद्धतीचं नाही आणि कोणत्याही पद्धतीची क्वालिटी तिथे मेंटेन नसेल. मात्र ते केल सिलेक्टेड मध्ये बघितलं नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफस्प्रिंग खूप कमी आहेत, मग त्यामुळं हाय पॅरेंटल केअर आहे तिथे. ह्या सर्व गोष्टी इथे जे आहेत प्लांट मध्ये बघितलं आर सिलेक्टेड मध्ये स्मॉल सीड्स असतील आणि रॅपिड खूप जास्त असतील, स्मॉल सीड असतील आर सिलेक्टेड मध्ये आणि खूप जास्त असतील. मात्र मेजॉरिटी ह्याच्यामध्ये तर मी तेच के सिलेक्ट मेजॉरिटी के सिलेक्टेड जर बघितलं तर लार्ज सीड्स असतील आणि खूप फ्यू सीड्स असतील ऍज कम्पेअर टू आर सिलेक्टेड. त्याच्यानंतर रिसोर्स अलोकेशन, वेट फॉर मिनिट. त्याच्यानंतर रिसोर्स अलोकेशन जे आहे याच्यामध्ये आर सिलेक्टेड मध्ये काय केलं जाते की मेजर जी एनर्जी आहे, मेजर जी एनर्जी आहे ती रिप्रोडक्शन साठी अलॉट केली जाते. मात्र के सिलेक्टेड मध्ये ग्रोथ अँड मेंटेनन्स साठी मेजर एनर्जी युटिलाइज केली जाईल. इव्होल्युशनरी डायनामिक्स, रिप्रोडक्टिव्ह आउटपुट राहिलं का, रिप्रोडक्टिव्ह आउटपुट मध्ये कुठे हाय फेक्युंडिटी असेल ह्याच्यामध्ये, म्हणजे काय पोटेन्शियल रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. तर ह्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आउटपुट कोणाचं जास्त आहे, आर सिलेक्टेडचं ऍज कम्पेअर्ड टू के सिलेक्टेडचं. इव्होल्युशनरी डायनामिक्स, रॅपिड इव्होल्युशन अँड हायर म्युटेशन रेट. रॅपिड इव्होल्युशनरी डायनामिक्स मध्ये काय, ह्याच्यामध्ये रॅपिड इव्होल्युशन आर सिलेक्टेड मध्ये बघायला भेटेल आपल्याला, कारण हाय म्युटेशन रेट हायर असेल, जनरेशन साईज हायर आहे, रिप्रोडक्शन फास्ट आहे, त्यामुळे इथे रॅपिड इव्होल्युशन आणि हायर म्युटेशन रेट बघायला भेटेल. तेच के सिलेक्टेड मध्ये स्टेबल इव्होल्युशन आहे आणि लो म्युटेशन रेट आहे. हॅबिटॅट प्रिफरन्स जे आहे, डिस्टर्ब जो एरिया आहे तिथे कॉलनाइज हे होतात, त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दिसायला भेटते. मात्र फक्त के सिलेक्टेड स्पेसिस जे आहेत स्टेबल आणि जे क्लायमॅक्स इकोसिस्टम असेल तिथे आपल्याला बघायला भेटतील. त्याच्यानंतर इकोलॉजिकल रोल जे आहेत ते आर सिलेक्टेड जे आहेत पायनर्स आहेत. म्हणजे काय की पायनर्स आर ऑपॉर्च्युनिस्टिक आहेत. म्हणजेच काय की एखादी लँड काय डिस्टर्ब आहे तर तिथे पहिल्यांदा ग्रोथ कोणाची बघायला भेटेल, आपला आर सिलेक्टेड स्पेसिसची. मात्र तेच जर के सिलेक्टेड स्पेसिसचं बघितलं, लेट सक्सेशनल स्पेस म्हणजे काय, जेव्हा इकोलॉजिकल सक्सेशन काय असेल, क्लायमॅक्स कंडिशनला असेल तिथेच आपल्याला ह्या स्पेसिस बघायला भेटतील.
ह्या काय आहेत, अर्ली सक्सेशनल स्पेसिस आहेत आणि ह्या लेट सक्सेशनल स्पेसिस आहेत. पर कॅपिटा ग्रोथ रेट, तर इथे हाय पर कॅपिटा ग्रोथ रेट काय दिसेल, हाय दिसेल. आणि हे एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल जे आहेत ते फॉलो करतील, एक्सपोनेन्शियल ग्रोथ पोटेन्शियल दाखवतील. मात्र के सिलेक्टेड मध्ये काय लॉजिस्टिक ग्रोथ आहे, सिग्मोइड कर्व इथे आपल्याला बघायला भेटेल. जनरेशन टाइम शॉर्ट आहे, इथे के सिलेक्टेड मध्ये लॉंग आहे. रिप्रोडक्शन जे आहे आर सिलेक्टेड मध्ये अर्ली स्टेजेस मध्ये आहे, के सिलेक्टेड मध्ये लेट स्टेजेस मध्ये आहे. बॉडी साईज जी आहे आर सिलेक्टेड स्मॉल आहे आणि इथे मेंटेनन्स आणि डेव्हलपमेंटसाठी काय एनर्जी युटिलाइज केलेली आहे, त्यामुळे मेंटेनन्स आणि ग्रोथसाठी एनर्जी युटिलाइज केलेली आहे, म्हणून बॉडी साईज लार्ज आहे. सर्वायव्हशिप कर्व जर बघितलं तर हे मेजरली टाइप 3 सर्वायव्हशिप कर्व आपल्याला बघायला भेटतात. याच्यामध्ये हायर मॉर्टिलिटी जी आहे ती इनिशियल अर्ली लाईफ मध्ये हायर मॉर्टिलिटी बघायला भेटते, कारण नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल खूप जास्त आहेत. तेच टाइप 2 मध्ये सर्वायव्हशिप कर्व के सिलेक्टेड मध्ये टाइप 1 किंवा टाइप 2 येईल, जिथे की अर्ली स्टेजेस मध्ये लोअर मॉर्टिलिटी असेल, कारण इथे पॅरेंटल केअर त्या इंडिव्हिज्युअलला प्रोव्हाइड केली जाईल. कॉम्पिटिटिव्ह ॲबिलिटी जी आहे ती आर सिलेक्टेड जी पूर आहे आणि स्ट्रॉंग कॉम्पिटिटर असेल तिथे तर आर सिलेक्टेड स्पेसिसला तिथे कॉम्पिट आउट केलं जाईल. मात्र के सिलेक्टेड मध्ये ती स्ट्रॉंग ते काय के सिलेक्टेड काय स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहेत, कारण ह्यांनी एनर्जी कशासाठी युटिलाइज केलेलं आहे, ग्रोथ आणि मेंटेनन्स साठी युटिलाइज केलेलं आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल माईज, वीड्स, इन्सेक्ट येतील. परत इथे के सिलेक्टेड मध्ये एलिफंट्स, वेल्स आणि ह्युमन्स येतील आणि लार्ज ट्रीज हे के सिलेक्टेड मध्ये येतील. हे बघू शकता कंपॅरिझन. इथं पॉप्युलेशन हे जो ब्लॅक आहे तो काय की आर सिलेक्टेड आहे आणि ले लेस लेस जो थोडा डार्क फेंड ब्लॅक आहे तो काय के सिलेक्टेड आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता की पॉप्युलेशन साईज कशा आर सिलेक्टेड जी जास्त आहे. परत डिस्पर्सल ॲबिलिटी खूप जास्त आहे. इन्फंट मॉर्टिलिटी म्हणजे ऑफस्प्रिंगची मॉर्टिलिटी पण इथे खूप जास्त आहे. एनर्जी इफिशियन्सी खूप कमी आहे. तेच आपण जर के सिलेक्टेड मध्ये बघितलं तर इथे एनर्जी इफिशियन्सी खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन खूप फास्ट पद्धतीने कशामध्ये होते आर सिलेक्टेड मध्ये, तेच के सिलेक्टेड मध्ये स्लोली असते. निश विड्थ, निशची विड्थ म्हणजे काय पर्टिक्युलर हॅबिटॅटला सर्व्हाइव्ह करण्याची ही की एन्व्हायरमेंटल कंडिशन कशा पद्धतीचे लागतात. तर डायव्हर्स इन्व्हायरमेंट मध्ये आर सिलेक्टेड आपल्याला स्पेसिफिक बघायला भेटतील. हार्श इन्व्हायरमेंट असतील तरी पण त्या दिसतील आपल्याला. मात्र जे के सिलेक्टेड आहेत ते खूप स्टेबल इन्व्हायरमेंट मध्येच आपल्याला बघायला भेटतील. जे आर सिलेक्टेड आहेत जनरली टेंडन्सी आहे त्यांची, मात्र जे के सिलेक्टेड आहे ते स्पेशलिस्ट टेंडन्सी आहेत. खूप कमी स्पेसिफिक त्यांना स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल कंडिशन, स्पेसिफिक रिसोर्सेस के सिलेक्टेड मध्ये लागतील. मात्र आर सिलेक्टेड मध्ये ते काय तेवढ्या गोष्टीची गरज नाही. याच्यामध्ये स्टेबिलिटी, एंट्रॉपी जर बघितली, रॅन्डमनेस जर बघितली तर के सिलेक्टेड मध्ये रॅन्डमनेस खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटते आपल्याला. आर सिलेक्टेड मध्ये सॉरी आर सिलेक्टेड मध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला भेटते. के सिलेक्टेड मध्ये खूप कमी प्रमाणात बघायला भेटते. ग्रोथ रेट जो आहे आर सिलेक्टेडचा जास्त आहे आणि के सिलेक्टेडचा खूप कमी आहे. परत रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी दोन पद्धतीचे आहेत की सेमल पॅरिटी आणि युटेरियर पॅरिटी. तर ह्याच्यामध्ये सेमल पॅरिटी मध्ये जे असते जे इंडिव्हिज्युअल येतात ते थ्रू आउट द लाईफ स्पॅन, थ्रू आउट द लाईफ टाइम ते सिंगल टाइमच रिप्रोड्यूस करतील आणि त्याच्यानंतर त्यांची काय डेथ होईल. त्यांचा लाईफ स्पॅन जो असतो तो शॉर्ट असतो. तर आणि एकदाच इंडिव्हिज्युअल काय करणार आहेत, रिप्रोड्यूस करणार आहेत. मग नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इथे रिप्रोड्यूस करतील आणि ह्यांचं हे जर बघितलं तर कुठं मेजरली डॉमिनेट करतात की अनप्रेडिक्टेबल किंवा हार्श इन्व्हायरमेंट मध्ये हे डॉमिनेट करतात. हाय मॉर्टिलिटी रेट आफ्टर रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट, रिप्रोडक्टिव्ह नंतर मॉर्टिलिटी रेट इन्क्रीज होतो. त्याच्यानंतर सॅल्मन फिश, बांबू, मे फ्लाईज, अॅन्युअल प्लांट्स, इन्सेक्ट, सिकाडाज आणि अगॅवे प्लांट हे काय काय आहेत, सेमल पॅरस आहेत. म्हणजे एकदा रिप्रोड्यूस केले त्याच्यानंतर यांची काय होणार, डेथ होणार. किंवा स्कॉर्पियन्स पण ह्याच्यामध्येच येतात सेमल पॅरिटी मध्ये. त्याच्यानंतर इटेरो पॅरिटी हे थ्रू आउट द लाईफ सायकल मल्टिपल रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट करतात. म्हणजे काय की खूप जास्त मल्टिपल रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इथं बघायला भेटतील.
ह्याच्यानंतर लाईफ स्पॅन यांचा काय लॉंग आहे. लाईफ हा इटरोपॅरिटी. तर ह्यांच्यामध्ये मल्टिपल रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट बघायला भेटतात. लाईफ स्पॅन जो असतो हाय असतो, लॉंग असतो यांचा. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल जे असतील, ऑफस्प्रिंग जे असतील, फ्यू असतील, मात्र त्यांची डेव्हलपमेंट साईज ही खूप जास्त असेल. त्याच्यानंतर हे जे असतात इटरोपॅरस, जे इंडिव्हिज्युअल असतात ते स्टेबल आणि प्रेडिटेबल एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतात. जनरली लोअर मोर्टॅलिटी आफ्टर इच रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट. रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट नंतर खूप कमी मोर्टॅलिटी आहे. ह्याच्यामध्ये ह्युमन्स येतात, बर्ड्स येतात, एलिफंट्स येतात. तर हे इटरोपॅरस जे इंडिव्हिज्युअल असतील त्यांचं एक्झाम्पल. तर ह्याच्यामध्ये आपण परत बघू शकतो की आर सिलेक्टेड जे आहेत ते मेजरली सेमल पॅरिटी शो करतात आणि इटरोपॅरस मध्ये के सिलेक्टेड मेजरली स्पेसिस आपल्याला बघायला भेटतील. त्याच्यानंतर सर्वायव्हशिप कर्व बघायचा आहे. तर ह्याच्यामध्ये काय की डिफरंट लाईफ स्टेजेस मध्ये पॉप्युलेशन मधले जे इंडिव्हिज्युअल आहेत ते कशा पद्धतीने सर्वाइव्ह करतात हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. तर इथे बघू शकता टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. तर ह्याच्यामध्ये तीन आहेत, 3 सर्वायव्हशिप कर्व आहेत 3 टाईपचे. तर पहिला टाईप 1, त्याच्यानंतर टाईप 2 आणि टाईप 3. सर्वायव्हशिप कर्व जे आहेत पॉप्युलेशन इकॉलॉजी मध्ये लाईफ हिस्ट्री स्ट्रॅटर्जी, एज स्ट्रक्चर हे आणि पॉप्युलेशन डायनामिक्स स्टडी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. पहिल्यांदा बघूया आपण टाईप 1 सर्वायव्हशिप कर्व. त्याच्यामध्ये हाय अर्ली सर्वायवल रेट. तर टाईप 1 मध्ये अर्ली स्टेजेस मध्ये सर्वायवल रेट खूप जास्त असतो. त्याच्यानंतर जे इंडिव्हिज्युअल आहेत, खूप जास्त इंडिव्हिज्युअल जे आहेत ओल्ड एज पर्यंत सर्वाइव्ह करतात. जेवढे इंडिव्हिज्युअल काय झाले बॉर्न झाले त्याच्यामधले जे इंडिव्हिज्युअल आहेत, मेजरली इंडिव्हिज्युअल काय ओल्ड एज पर्यंत सर्वाइव्ह करतात. स्टिपर डिक्लाइन इन सर्वायव्हशिप ऑकर इन लेटर लाईफ. तर सर्वायव्हशिप कधी कमी होणार, सर्वायवल कधी कमी होणार, लेटर लाईफ मध्ये सर्वायवल कमी होणार. ह्याच्यानंतर एक्झाम्पल जे आहेत ह्युमन्स, लार्ज अॅनिमल टिपिकली एक्झिबिट टाईप 1 सर्वायव्हशिप कर्व हाय विथ हाय पॅरेंटल केअर कंट्रीब्युटिंग सर्वायवल ऑफ ऑफस्प्रिंग. तर ह्याच्यामध्ये काय बघतो की एक्झाम्पल काय आहेत, ह्युमन्स आणि लार्ज अॅनिमल आहे जे की टाईप 1 सर्वायव्हशिप कर्व शो करतील. ह्याच्यामध्ये पॅरेंटल केअर खूप जास्त असेल आणि ऑफस्प्रिंगच्या सर्वायवलवर फोकस केलं जाईल. त्याच्यानंतर टाईप 3 येतो. टाईप 3 मध्ये काय मॉर्टिलिटी खूप जास्त आहे अर्ली स्टेजेसला. अर्ली स्टेजला जे ऑफस्प्रिंग असतील त्यांच्यामध्ये आपल्याला इन्फंट्स असतील त्याच्यामध्ये मॉर्टिलिटी खूप जास्त बघायला भेटेल आपल्याला. आणि जेवढे इंडिव्हिज्युअल काय सर्वाइव्ह होतील तेच ओल्ड एज पर्यंत तिथे काय करतील, जो सर्वाइव्ह करू शकतील. स्टिपर डिक्लाइन इन सर्वायव्हशिप इन अर्ली एज. अर्ली एज मध्ये जिथं डिक्लाइन दिसतो आणि टाईप 1 मध्ये का आपल्याला कुठे डिक्लाइन दिसत होता, लेटर स्टेज मध्ये. ह्याचे एक्झाम्पल आहेत इन्सेक्ट, मराईन इन्व्हर्टिब्रेट्स, प्लांट्स जसं की वीड्स. ते काय टाईप 3 सर्वायव्हशिप कर्व दाखवतात. त्याच्यामध्ये जे लार्ज नंबर ऑफ ऑफस्प्रिंग आहे जे आहेत अर्ली स्टेजेसला मॉर्टिलिटी खूप जास्त असते आणि एकदा मॅच्युअर झाले ते मग त्यानंतर जे सर्वाइव्ह होण्याचे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतात. इथे आपण एक व्हिज्युअल्स थ्रू समजून घेऊया तीन टाईप. तर पहिल्यांदा तर काय टाईप 1 झालं की लेट लॉस. ह्याच्यानं म्हणजे काय जे कॉन्व्हेक्स कर्व दिसेल आपल्याला इथे, बहिर्वक्र कर्व दिसेल, ज्यालाच की मराठीमधून बहिर्वक्र म्हणतो, जो की काय फुगीरवटा दिसतोय एक इथे फुगल्यासारखं दिसतंय. तर हे बहिर्वक्र जो असेल तर त्या टाईपचा इथे कर्व दिसतो आपल्याला. इथे लेट लॉस खूप जास्त आहेत, अर्ली लॉसेस काहीच नाही तिथे बघू शकता. इथे मॅक्झिमम लाईफ एक्सपेक्टन्सी आहे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल हाय कधी आहे की जेव्हा ऑफ कधी आहेत की अर्ली स्टेजेस मध्ये ऑफस्प्रिंग जेव्हा प्रोड्यूस ऑफस्प्रिंग जेव्हा इंडिव्हिज्युअल रिप्रोड्यूस करेल तेव्हा
इथे आपल्याला दिसू शकतं की लाईफ एक्सपेक्टन्सी खूप जास्त आहे आणि लेटर स्टेजेस मध्ये ती काय होत आहे, कमी होत आहे. मेजर आणि मेजॉरिटी इंडिव्हिज्युअल काय मॅच्युरिटी रीच करतात. आणि हे कशाचं एक्झाम्पल आहे, के सिलेक्टेडचं. ह्याच्यामध्ये एलिफंट्स, ह्युमन्स आणि अॅन्युअल प्लांट्स येतील. त्याच्यानंतर डायगोनल कर्व, जो की टाईप 2 म्हणतो आपण ह्याला. हा एज इंडिपेंडेंट असतो आणि कॉन्स्टंट लॉस असतो ह्याच्यामध्ये. इथं बघू शकता की कॉन्स्टंट लॉस आहे. एजचा ह्याच्यावर काही फरक होत नाही. ह्याच्यामध्ये बर्ड्स आहेत, रोडंट्स आहेत, हायड्राज आहेत आणि प्रिनियल प्लांट स्पेसिस आहेत, जे मल्टिपल इयर मध्ये काय रिप्रोड्यूस करतील. आणि इथं अॅन्युअल प्लांट स्पेसिस बघायला भेटतात आपल्याला. त्याच्यानंतर टाईप 3 जो आहे तो कॉन्केव्ह आहे, बहिर्वक्र आहे. म्हणजे आतल्या बाजूनं तो काय झाला, स्टिप झालेला आहे. तर इथे अर्ली लॉस बघू शकतो आपण. अर्ली लॉस काय, खूप कमी आहे, खूप जास्त आहे. अर्ली लॉस काय, खूप जास्त आहे. मॅच्युरिटी रीच झाल्यानंतर इथे बघू शकतो, जेव्हा मॅच्युरिटी रीच झाली तिथून मॉर्टॅलिटी खूप कमी होते. आणि हे आर सिलेक्टेड स्पेसिसचं एक्झाम्पल आहे, जसं की ओएस्टर, स्मॉल फिशेस, ट्रीज आणि वीड्स. हे काय झालं, टाईप 3, जो की कॉन्केव्ह कर्व शो करतो. सरळ कर्व. तर इथे बघू शकता आपण की यांचं एक समरी म्हणलं तर टाईप 1 मध्ये हाय सर्व्हायव्हल अर्ली अँड मिडल स्टेज, मिडल लाईफ फॉलोड बाय रॅपिड डिक्लाइन इन ओल्ड एज. ओल्ड एज मध्ये रॅपिड डिक्लाइन बघायला भेटते. मात्र अर्ली स्टेजेस मध्ये, अर्ली आणि मिडल लाईफ मध्ये हाय सर्व्हायव्हल आहे. त्याच्यानंतर टाईप 2 जो आहे, कॉन्स्टंट मॉर्टेलिटी इथे बघायला भेटते लाईफ 2, टाईप 2 मध्ये. त्याच्यानंतर टाइप 3 जी आहे ते हाय मॉर्टॅलिटी, जी ती काय टाइप 3 मध्ये अर्ली स्टेजेस मध्ये खूप हाय आहे. त्याच्यानंतर सर्व्हायव्हल रेट जो आहे अडल्टहुड मध्ये, तो चांगला बघायला भेटतो आपल्याला. आणि सॉरी टाइप 1 मध्ये हाय सर्व्हायव्हल होतं अर्ली लाईफ आणि मिडल लाईफ मध्ये, आणि लेट लाईफ मध्ये लॉस आहे. टाइप 2 मध्ये कॉन्स्टंट आहे. टाइप 3 मध्ये हाय मोर्टॅलिटी आहे अर्ली लाईफ मध्ये. आणि जेव्हा मॅच्युरिटी रीच होईल त्याच्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे. एक्झाम्पल जे आहे टाइप 1 चं ह्युमन्स आहे, लार्ज मॅमल्स आहेत. टाइप 1 चं ह्युमन्स आहेत, लार्ज आणि मॅमल्स आहेत. त्याच्यानंतर टाइप 2 चं बर्ड्स आहेत, रोडंट्स आहेत. त्याच्यानंतर टाइप 3 चे फिश आणि. Thank you very much. So thank you very much. If you have any doubt in this session, please contact me at any time. Thank you.